नमस्कार नमस्कार, माझे नाव अनिशा प्रसाद. या प्रोजेक्टचे नाव आहे ऑटोमॅटिक स्ट्रीट लाईट कंट्रोल. आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे की सर्वांना ऑटोमेशन करावे म्हणून. आपण या प्रोजेक्टमध्ये LDR हा सेन्सर वापरलेला आहे. आपण आधी जाऊन खांबावर जाऊन लाईट ऑन करायचं. आपण आता LDR हा सेन्सर लावलेला आहे, त्यामुळे आपण त्याच्यावर अंधार केला की लाईट आपोआप लागणार आणि त्याच्यावर उजेड पडला की लाईट आपोआप बंद होणार. आपण ह्या प्रोजेक्टमध्ये ब्रेडबोर्ड, LDR सेन्सर, जम्पर वायर, LED, बॅटरी स्नॅप वापरलेला आहे. हा ब्रेडबोर्ड आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचे कनेक्शन करू शकतो. यामध्ये या 2 स्ट्रिप्स असतात. यामध्ये एका बाजूला निगेटिव्ह व दुसऱ्या बाजूला पॉझिटिव्ह असे लाईन्स असतात व त्यापेक्षा मोठा देखील ब्रेडबोर्ड असतो. हा LDR सेन्सर आहे. ह्याचा फुल फॉर्म लाईट डिपेंडंट रजिस्टर आहे. हा LDR लाईटची तीव्रता मोजण्यासाठी करतात. त्याच्या वरच्या भागाला LDR सेन्सर म्हणतात व खाली 3 पिन्स असतात. त्यातील पहिली पिन VCC, दुसरी GND, तिसरी DO. आपण या प्रोजेक्टमध्ये जम्पर वायर वापरलेला आहे. जम्पर वायरचे 3 प्रकार पडतात. पहिलं ज्याला दोन्ही साईडला टोक असते त्याला मेन टू मेन म्हणतात. ज्या एका साईडला ज्याला टोक असते त्याला आपण या प्रोजेक्टमध्ये जम्पर वायर वापरलेला आहे. जम्पर वायरचे 3 प्रकार पडतात. पहिले ज्याला दोन्ही साईडला टोक असतात त्यांना मेल टू मेल म्हणतात. ज्यांना दोन्ही साईडला टोक नसतात त्यांना फिमेल टू फिमेल म्हणतात. आणि तिसरं ज्याला एका साईडला टोक असते आणि दुसऱ्याला नसते त्याला मेल टू फिमेल असं म्हणतात. हा एक LED आहे. याचा फुल फॉर्म लाईट इमिटिंग डियोड असा होतो. यामध्ये 2 लेग्स असतात. जो मोठावाला असतो तो पॉझिटिव्ह म्हणजेच एनॉड आणि जो छोटावाला असतो तो निगेटिव्ह म्हणजेच कॅथोड. ही बॅटरी आहे. बॅटरीचा उपयोग पॉवर सप्लाय करण्यासाठी होतो. बॅटरीचे 2 टर्मिनल असतात, निगेटिव्ह टर्मिनल आणि पॉझिटिव्ह टर्मिनल. बॅटरीचे 2 टाईप्स पडतात, रिचार्जेबल आणि नॉन रिचार्जेबल. बॅटरीच्या दोन्ही कडेला साईन असते जेणेकरून आपल्याला बॅटरीचे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह समजते. आता आम्ही या प्रोजेक्टची वर्किंग करून दाखवणार आहे. आपण आता बॅटरी जोडलेली आहे. हा LDR हा सेन्सर आहे. आपण त्याच्यावर अंधार केला की लाईट चालू होते आणि उजेड केला की लाईट बंद होते. ह्या प्रोजेक्ट मागचा उद्देश आहे की माणसाचा ही सिस्टीम ऑटोमॅटिक आहे. ही सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी कोणत्याही माणसाचा गरज पडत